नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल की आर्या जाधव आणि निकी तांबोली यांच्यामध्ये पुन्हा एकदा झालेला आहे तो मोठा वाद. आणि तो वाद इतक्या टोकावरती नेऊन पोचलेला आहे की आर्या जाधवने एक फिटनेस चॅलेंज घेतलेला आहे, ते पण 1 लाखाचा. नक्की काय आहे ते, नक्की काय झालेलं आहे त्यांच्यामध्ये, नक्की वाद आणि तो चॅलेंज नेमका कशामुळे घेतलेला आहे, त्या सगळ्या विषय आपण बोलणार आहे. पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं, प्लीज मित्रांनो मराठी माणसाचं चॅनल आणि मराठी माणसाचं कॉन्टेंट तुम्ही सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या सगळ्याची सुरुवात बिग बॉसच्या घराच्या आतमध्येच झाली होती. बिग बॉस मराठी सीझन 5 च्या आतमध्ये जसं की आपण बघत होतो की निकी तांबोली हे अगदी ॲग्रेसिव्ह होऊन टास्कमध्ये खेळायची आणि त्याच्यासाठीच तिने पहिलं आर्या जाधवला मारलं होतं. त्याच्यानंतर मग आर्या जाधवने इन रिप्लाय म्हणून तिला कानाखाली मारली होती. पण त्याच्यानंतर आर्या जाधव ही घराबाहेर झाली होती आणि निकी तांबोली घराच्या आतमध्ये होती. त्याच्यावरती प्रेक्षकांचा अगदी रोष भेटला होता आणि आर्या जाधवला ही प्रचंड प्रसिद्धी पण भेटली होती. पण बाहेर आल्याच्यानंतर आता आर्या जाधवने एक रॅप सॉन्ग बनवलं होतं. ते निकी तांबोलीच्या अन्यायाच्या विरोधात ती कशी उठली होती आणि तिने कसा अन्यायाचा सामना केला आणि तिने कानाखाली मारून ती बिग बॉसच्या घराच्या बाहेर पडली, असं काहीतरी तिने रॅप सॉन्ग बनवलं होतं. त्या रॅप सॉन्गला रिप्लाय म्हणून निकी तांबोलीच्या फॅन्सनी एक कमेंट केली होती की बाबा बिग बॉस संपलं, आता तुम्ही बिग बॉसच्या बाहेर आले, आता तुम्ही काहीतरी वेगळं टॉपिक शोधा, वेगळे मुद्दे शोधा, तेच आम्हाला नका परत सांगू. तर असं काहीतरी निकी तांबोलीच्या फॅन्सने तिला कमेंट केली होती. आता ती कमेंट निकी तांबोलीच्या फॅन्सने केली होती, पण ती रिपोस्ट निकी तांबोलीने तिच्या स्टोरीला केली आणि त्याच्या मागं एक गाणं लावलं. ते हाती म्हणून एक गाणं लावलं की हाती मोठा हाती, असं काहीतरी गाणं होतं. म्हणजे वजनावरती, आर्याच्या वजनावरती ती बोलली होती. ते बिग बॉसच्या घराच्या आतमध्ये पण ती वारंवार आर्याच्या वजनावरती बोलायची, पण तिला कधीही टोकलं गेलं नव्हतं. पण आता ती एकदम खुलेआम म्हणजे पब्लिक पोस्टवरती तिने आर्या जाधवला हत्ती म्हणून असा तिचा उल्लेख केला होता, तिच्या वजनावरती बोलले होते. तर आर्या जाधवने इन रिप्लाय म्हणून म्हणजे एक चांगल्या पद्धतीने तिने तिचा रिप्लाय दिला की बाबा मी आता माझ्या बेस्ट फ्रेंडनी मला एक चॅलेंज दिलेलं आहे. म्हणजे तिचीच जवळची कोणतरी बेस्ट फ्रेंड, का निकी तांबोलीलाच ती बेस्ट फ्रेंड बोलते का काय, असं काहीतरी की मी आता 10 किलो मी कमी होणार, 1 महिन्यात मी 10 किलो कमी होणार, मी हा चॅलेंज घेते. आणि जर का मी 10 किलो कमी झाले नाही तर मी 1 लाख मी तिला देऊन टाकणार, असं तिने चॅलेंज दिलेलं आहे. आणि तिने तो चॅलेंज असा स्वीकारला आहे की बाबा मी आता हे फेक काय करणार नाही, मी बघा बाबा मी तुम्हाला माझं वजन पण दाखवते, आता मी 70.34 किलोची आहेत. त्याच्यानंतर मी 1 महिन्याच्या आतमध्ये जर का मी 10 किलो कमी नाही झाले तर मग मी तिला 1 लाख रुपये देणार आहे, ते पण तुमच्यासमोर होणार आहे आणि मी रोजचं माझ्या अपडेट देत राहणार आहे. आता हे एकूणच हे जे काय झालेलं आहे त्या आर्या जाधवच्या फिटनेस चॅलेंजसाठी म्हणजे एकदम भारी झालेलं आहे. कारण की आर्या जाधव पण आता फिट होईल आणि ती पण म्हणली की बाबा आता माझं हसल, आता रिअल हसल आता सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ह्यांच्या वादाबद्दल? नक्की हा वाद म्हणजे फक्त एक दाखवण्यासाठी प्रेक्षकांसाठी का एक फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी, असं काय वाटतं तुम्हाला? निकी तांबोलीची फॅन्स किंवा आर्या जाधवची फॅन्स तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.